तुमच्या प्रभाग 15 मध्ये चारही कमळ खुलेल. देवेंद्रदादांनी कालच स्पष्ट केलं की रोज रोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ज्या वेळेस हे होणार नाही त्यावेळेस माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. ह्या असल्या मोठ्या जर त्यांनी ताकदीने बोलत असतील तर रोज पाणी आल्याशिवाय या सोलापुरात राहणार नाही. आणि IT पार्क म्हणा, विमानतळ म्हणा, तरुणांच्या हाताला रोजगार म्हणा, हे फक्त भाजप आणि भाजपच देऊ शकणार आहे. आता इथं काँग्रेसचं काय राहिलं नाही असं मला वाटतं. प्रभाग 15 मध्ये आम्ही होम टू होम फिरत असताना सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जसं केंद्रात राज्यात डबल इंजनचं सरकार आहे, तर प्रभागातही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय विकास होणार नाही, हे शेवटच्या तळागाळातल्या नागरिकांपर्यंत कल्पना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जो माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेबांचा जो दौरा झाला, त्या स्टेजवर मुख्यमंत्र्यांच्या समोर देवेंद्रदादांनी आज ह्या प्रभाग 15 जो भाग आहे, यामध्ये सोलापूर शहरातील सर्वात मोठ्या चाळी आहेत. ह्या चाळींना रिडेव्हलपमेंटसाठी B2चा महत्त्वाचा विषय हा तर पोटतिडकीने दादांनी हातात घेतलेला आहेच. पण दादांनी काल सर्वांसमोर एक महत्त्वाचं गोष्ट सांगितलेलं आहे की आमच्या सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे हा श्राप, जणू काही श्रापच आहे. म्हणजे महिलांच्या खरं पाण्याच्या दिवसाच्या वेदना, जी काय महिलांची तारांबळ उडते, खऱ्या अर्थाने दादांनी जाणलेली आहे. आणि दादांनी काल स्टेजवर सांगितलेलं आहे की जोपर्यंत 800-850 कोटीचा निधी जोपर्यंत मंजूर करून आणत नाही, जोपर्यंत आमच्या महिला भगिनींचा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधून घेणार नाही. तर अशा या सर्व देवेंद्रदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्रदादांचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग 15 मध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे.